सर्वांनी अटेंडन्स मार्क करून घ्या. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण तुमच्या युनिट टेस्ट, बऱ्याच शाळांमध्ये युनिट टेस्ट चालू झालेली आहे, तर युनिट टेस्टचं आपण रिव्हिजन घेणार आहोत मराठी विषयाचं. ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या क्लासला. बघा, तुमची आपण स्लाइड चेंज करूया. 4th स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करणार आहोत. ते मी प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांवरून तुम्ही मला उत्तरं द्यायची आहेत. ओके, पहिला प्रश्न बघा तुमचा काय आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. मग इथे तुम्हाला हा पहिला आकडा आहे, ही एक दिलेली आहे, ह्या ओळी पूर्ण करायच्यात, ह्या ओळी पूर्ण करायच्यात आणि ह्या देखील ओळी पूर्ण करायच्यात. ओके, तर पहिली जी आहे त्याच्यामध्ये लिहिलंय थडथड आणि खाली डायरेक्ट इथे अक्षर दिले तुम्हाला भिंगोऱ्या. ओके, तर कोणाला येते पोएम? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या जी तुमची पोएम आहे. हा, मग स्पर्श, जरा हे जे इथे फिलअप्स आहेत त्या कंप्लीट कर बघू. थडथड वरून पुढे काय येणार? माईक चालू कर. स्पर्श. हा, हा तुमच्या पूर्ण बोलायचं. थंडी वाजते हाक आईची ऐकून येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, बघा तुमची गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही जी पोएम आहे त्यातलं शेवटचं कडवं आहे, थडथड थडथड थंडी वाजते हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. व्हेरी गुड स्पर्श. आता हा जो सेकंड आकडा आहे, दुसरा आकडा दिलाय तुम्हाला, तुला रोज टिंब टिंब आणि खाली दिलंय गाईन गाणी. ही कुठली पोएम आहे? ही तुमची पहिली पोएम आहे ना, चिंगीने लावलं एक झाड. ठीक आहे, कोणाला येते पहिली पोएम? रिद्धी, सांगा मला काय आहे? तुला रोजच्या नंतर काय येणार? तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी तुझ्यासाठी गाईन गाणी. बस एवढंच आहे. हे तुमचं दुसरं कडवं आहे त्या कवितेतलं. ओके, तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी. व्हेरी गुड, शाबाश. आता अजून फोर्थ वाला कोण आहे? स्नेहा. स्नेहा, त्याच्या खाली जी आहे तिसरं जे दिले तुम्हाला हे दिस वन, हे सुद्धा काय आहे? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या मधलंच कडवं आहे. ओके, पहिलं कडवं आहे. काय आहे सांग मला? पोएम येते स्नेहा? टप 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 पडती गारा. हा, पुढे पूर्ण कडवं दिलंय बघा. टप 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 पडती गारा. पुढे काय? वेचू दिले, त्याच्या आधी काय येणार? पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडूनी धरता वितळूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ओके, मग हे जे फिलअप्स आहेत इथले ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. कळलं सगळ्यांना? येस और नो लिहा पटकन. येस, गुड. देन आपण पुढच्या याला जाऊयात, पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. बघा, एका वाक्यात उत्तर लिहा. तुमचा प्रश्न आहे, आपण जरा याला मोठं करूया, झूम करूया. ओके, तो हत्तीचा धडा आहे ना तुम्हाला, स्टोरी आहे, त्याच्यामधला प्रश्न आहे बघा. मुलगा झाडावर का चढला? हँड रेज करायचंय. कोणाला येतंय? रिद्धी, सांगा. मुलगा झाडावर का चढला? मुलगा झाडावर हत्तीला घाबरला म्हणून मुलगा झाडावर चढला. हा, मग उत्तर कसं बनवायचं?
हत्तीला घाबरून मुलगा झाडावर चढला. ओके ओके. सेकंड क्वेश्चन आहे, हौदात काय भरले होते स्नेहा? हौदात काय भरले होते? भरले होते. शाबाश, हौदात पाणी भरले होते. व्हेरी गुड. तिसरा प्रश्न आहे, मासा कुठे राहतो? स्पर्श, हे तुमचे प्रश्न आहेत सगळे. मासा पाण्यात राहतो. मासा पाण्यात राहतो. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, चिमणी कशी ओरडते रिद्धी? चिव चिव. पूर्ण वाक्यात उत्तर सांगायचं बाळा. हा चिमणी चिव चिव हा ओरडते. शाबाश. देन स्नेहा, चिंगेने आपल्या अंगणात काय लावले? चिंगीने आपल्या अंगणात झाड लावले होते. झाड लावले. शाबाश. देन स्पर्श, झाडावर कोण हसणार आहे? हा रिद्धी सांग बाळा, झाडावर कोण हसणार आहे? झाडावर हा पान हसणार आहे. शाबाश, झाडावर पान हसणार आहे. गाणी कोण गाणार आहे? हा स्नेहा बोला, गाणी कोण गाणार आहे? स्पर्श, तुला येते का? रिद्धीला उत्तर येते. रिद्धी सांग बाळा. गाणी चिंगी गाणार आहे. हा, कारण चिंगीच बोलते ना, चिंगीने लावलं एक झाड आणि मग तीच बोलते ना, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. मग याचं उत्तर काय आहे? गाणं कोण गाणार आहे? चिंगी गाणार आहे. ओके, व्हेरी गुड रिद्धी, शाबाश. आता आपण पुढच्या क्वेश्चन्स कडे जाऊया. बघा, इथे खूप साधं सोपं दिलंय तुम्हाला. ओके, हे सेम दिसणारे शब्द जे आहेत, सारखे दिसणारे शब्द जोडा. जसं आता इथे आहे वाढ, वाढ शब्द वर आहे, तर खाली कुठल्या दुसऱ्या ओळीत कुठे आहे? इथे. मग झाड, मग गाणी, मग पाणी. असं करून तुम्हाला हे शब्द जोडायचे आहेत, सारखे दिसणारे शब्द जोडायचे. ओके, हे खूपच सोपं आहे, त्यामुळे ते मी तुम्हाला विचारत नाहीये. पाचवा प्रश्न मात्र तुम्हाला मी विचारते. बघा, अर्थपूर्ण शब्द तयार करा. ओके, तुम्हाला शब्द दिलेत, त्याच्यातली अक्षरं उलट पुलट केलेली आहेत. ओके, उलट सुलट लिहिलेली आहे, त्याच्यातनं तुम्हाला मला व्यवस्थित अर्थ असणारा शब्द सांगायचा आहे. आता पहिला शब्द आहे, सांग रिद्धी काय आहे? बेल. बैल. बेल नाही बोलायचं. हा, काय आहे शब्द? बैल. तर गाडगी, तुला दुसरा शब्द सांग बाळा, काय आहे? घोडा. शाबाश, दुसरा शब्द आहे घोडा. म्हणजे तुम्हाला हे असे लिहायचे आहेत. ओके, उलट सुलट करून दिलेले आहेत, त्याच तुम्हाला एक अर्थ, व्यवस्थित अर्थ असणारा शब्द बनवायचा आहे. हा घोडा आहे. ठीक आहे, नंतर पुढचं कोण सांगेल मला? ही या प्रश्नांची उत्तरं तर अगदी तिसरी दुसरीच्या मुलांनी दिली तरी पण चालतील. ओके, आता हा तिसरा आहे, कोण सांगतंय? रिद्धी सांग. चिमणी. शाबाश, हा शब्द आहे चिमणी. अजून पुढचा शब्द सांग, चौथा शब्द. स्पर्श, काय आहे? स्पर्श, गार्गी सांग बाळा. गुलाब. काय? गुलाब. गुलाब. व्हेरी गुड. ओके, आता वेदांत सांग, पाचवा शब्द काय आहे? हौद. व्हेरी गुड, हौद आहे. आणि स्वराज सांग, सहावा शब्द काय आहे? चला पटापट सांगा, पुढे जायचं आपल्याला. केळी. केळी. व्हेरी गुड.
हा शब्द आहे तुमचा इथे हौद, आणि पुढचा सहावा शब्द आहे तो आहे केळी. ओके, व्हेरी गुड. मला हे समजलं की शब्द उलट सुलट दिल्यानंतर सुद्धा त्यांना एकत्र करून आपण हे अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. ओके, आता जाऊया पुढे. बघा, आकारानुसार गटात न बसणारे शब्द ओळखा. म्हणजे काय? तुम्हाला पहिलं मी करून दाखवते, दुसरं तुम्ही मला सांगायचंय. तर जसं बघा इथे प श फ लिहिताना कसं लिहितोय बघा, प श फ. लिहिताना त्यांचा आकार सेम येतो की नाही तिन्ही शब्दांचा, पण ल वेगळा लिहिला जातो. त्यामुळे ह्याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे ल. मग तुम्हाला तेच सांगितलं की आकारानुसार गटात न बसणारे अक्षर. ओके, मग आता दुसरी जी लाईन आहे याच्यात कोण सांगणार मला? रिद्धी सांग, कोण आहे वेगळा अक्षर याच्यातलं दुसऱ्या ओळीतलं? ज. ज. व्हेरी गुड. बघा, कारण र श आणि स लिहिताना आपण शक्यतो अशा प्रकारे एकच आकार काढतो. व्हेरी गुड. आता ही जी तिसरी ओळ आहे, स्नेहा सांग, त्याच्यामध्ये कोण आहे वेगळं? ऊ. व्हेरी गुड. ऊन. त्याच्यामध्ये आहे ऊ. शाबाश. ऊ हा वेगळा शब्द आहे, वेगळा अक्षर आहे, कारण म भ न लिहिताना तुम्ही अशाच पद्धतीने आकार त्यांचा सेम येतो. ओके, व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊया. सांगा, हे आता चौथी वाल्यांचंच आहे, थोडं छोटं करते म्हणजे एकाच पेज मध्ये दिसेल आपल्याला. सांगा मला, कोण ते लिहा. गडगड गरजणारे कोण? हे पण तुमच्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्यांमधलंच आहे. गडगड कोण गरजतं सांगा मला पटकन. कोणाला उत्तर येतंय? हँड रेज करा. स्पर्श बोल. गडगड गरजणारे कोण आहेत? गडगड गरजणारे मेघ. शाबाश. गडगड गरजणारे मेघ. चमचम चमकणारी कोण आहे स्नेहा? विजा. वीज. चमचम चमकणारी वीज. शाबाश. रिद्धी, थुई थुई नाचणारा कोण आहे? मोर. व्हेरी गुड. थुई थुई नाचणारा मोर. थडथड वाजणारी काय आहे? कोण सांगणार मला? थुई थुई नाचणारा मोर. थडथड वाजणारी सांग, गार्गी सांग बाळा. थडथड वाजणारी थंडी. शाबाश. थडथड वाजणारी थंडी. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. दिलेली अक्षरे योग्य जागी लिहा. आता इथे मात्र सगळेजण मदत करू शकता. ओके, इथे आपल्याला दुसरा ऊ दिलाय, पहिला ऊ दिलाय, पहिली ई दिली आणि दुसरी ई दिली. आता इथे तुम्हाला यांच्यापैकी योग्य अक्षर लिहायचं आहे. सांग रिद्धी, पहिल्यामध्ये काय येणार? ई. इमारत. हा, मग पहिली ई येणार की दुसरी ई येणार? पहिली. दुसरी. व्हेरी गुड. इमारत पहिली ई. तुम्ही शिकतानाच असं शिकता ना, इमारत. आणि मग दुसरा ई इडलिंबूचा असतो, बरोबर? स्नेहा, इसके बारे में बताओ अभी मुझे. इथे काय येणार? न नंतर काय येणार? कुठला ऊ येणार, पहिला की दुसरा? स्पर्श, कुठला ऊ येणार? दुसरा. दुसरा. नऊ म्हणजे 9 म्हणता ना तुम्ही?
तो 9 आहे मराठीतला. मग इथे काय येणार तुम्ही दुसरा ऊ लिहिणार. ओके. आणि आता हे गार्गी सांग बाळा, इथे काय येणार? इथे ई. कुठली ई येणार? दुसरी. दुसरी ई इडलीसाठी. ओके. आणि इथे काय येणार स्वराज सांग? ऊ. हा उसळ, पहिला ऊ येणार. ओके. समजलं सगळ्यांना? माझ्या मते इथे 4th स्टँडर्डचा पेपर संपलेला आहे. ओके. तुम्ही घरी तुमच्याकडे सगळ्यांकडे पेपर्स आहेत तर हे सोडवायचे आहेत परत. ओके. आता आपण जाऊया 3rd स्टँडर्ड. कोणी माईक चालू करायचा नाही. बघा आता 3rd स्टँडर्डचा पण पहिला प्रश्न आहे. कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या. 3rd स्टँडर्ड वाले जरा हँड रेज करा. 3rd स्टँडर्डच्या मुलांनी हँड रेज करा पटकन. कुशल आहे, अजून कोण आहे? सार्थक आहे आणि हा आहे वेदांग पण आहे ना 3rd वाला. स्वराज पण आहे. ठीक आहे. चला आता तुमची ही पोएम आहे ना, मोजू चला मोजू चला, त्या पोएम मधल्या काही ओळी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. बघा. मोजू चला डॅश घेऊ मदतीला, डॅश कान कपाला, डॅश कान माणसाला. कोण पूर्ण करणारी कविता? कोणाला येते? तिथेच मला. हा बोल सार्थक. आकडे घेऊ मदतीला, एक हा कान कपाला, हा 2 कान माणसाला. व्हेरी गुड, शाबाश. आकडे घेऊ मदतीला म्हणजे ही तुमची पोएम कसली आहे? तुम्ही आकडे मोजायला शिकता की नाही? मग त्याच्यामध्ये इथे आकडे घेऊ मदतीला, आकडे म्हणजे अंक. ओके. आकडे घेऊ मदतीला, कपाला जो धरतो ना आपण त्याला कपाचा कान म्हणतात. तो एकच असतो की नाही चहाच्या कपाला. मग तिथे लिहायचंय एक कान कपाला. ओके. आणि माणसाला किती कान असतात? 2. तुमच्या कवितेत हेच लिहिलंय सगळं बरोबर आहे. 2 कान माणसाला. तर व्हेरी गुड. इथे तुमची कविता पूर्ण करा. हा प्रश्न पूर्ण झाला. आता खाली बघूया काय आहे. इंग्रजी शब्द आणि मराठी शब्दांच्या जोड्या लावा. ओके. चला पहिला शब्द काय आहे? लायन. लायनला मराठीत काय म्हणतात? स्वराज कुठे जोडी लागणार सांग मला. स्वराजने उत्तर द्यायचं. 3 सांग नंबर. स्वराज. हा मग शब्द बोल. सिंह. हा शब्द बोलायचा आहे. लायनला मराठीत आपण सिंह म्हणतो. ओके. नंतर फॉक्स. सांग वेदांग. फॉक्सची जोडी कशाला लागणार? कोल्हा. व्हेरी गुड, कोल्हा. नंतर कुशल सांग. डॉग म्हणजे काय मराठीत काय म्हणतात? कुत्रा. व्हेरी गुड. आणि आता शेवटचं राहिलं शिप. सार्थक सांग शिपची जोडी कशाला लावणार? मेंढी. मेंढी. ओके. व्हेरी गुड. आता आपण जाऊया खाली. बघा आता मोजा आणि मराठीत अंक लिहा. तुम्ही आधी पण केलेले आहेत की नाही असे शब्द? म्हणजे तुम्हाला दिलेले काही पिक्चर्स दिले जातात आणि त्या पिक्चर्स मधून तुम्ही काय करता? तुम्ही त्याला मोजून त्यांचे काय बनवता? अंक बनवता. आणि ते अंक तुम्हाला काय करायचे आहेत? आता शब्दात लिहायचे आहेत, वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. ओके. तर आता वर्ड्स मध्ये लिहिताना पहिले किती आहेत सांगा मला. बटरफ्लाईची चित्र दिलेली आहेत बघा. किती 3. आहेत कोण सांगणार? 3 आहेत. ओके. मग त्याला मी अंकात लिहायचं, सॉरी अंकात नाही अक्षरात लिहायचंय मला. बरोबर आहे.
मग ते कसं लिहिणार मला कोण सांगणार आहे? ठीक आहे, मी कसं लिहिणार सांग? वेलांटी 3. व्हेरी गुड. तला वेलांटी पहिली वेलांटी द्यायची की दुसरी वेलांटी? मराठीमध्ये पहिली. दुसरी. मराठी लिहिताना हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जे वेलांटी पहिली दुसरी, उकार पहिला दुसरा, ओके, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर हे झालं तुमचं 3. आता खाली माझ्या मते हा डॉल्फिन किंवा शार्क आहे. माश्याचं चित्र दिलेलं आहे. किती आहेत कुशल? किती आहेत सांग? मोज. यस टीचर. पिक्चर्स मोज. 4. 4. मग मराठीत 4 कसं लिहायचं? च काढायचंय, चला च काना चा, हा, आणि र. र. व्हेरी गुड. आता हे मोर दिले तिथे. किती मोर आहेत कोण सांगणार आहे? ठीक आहे, मी थांबा, आपण जरा फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांना विचारूया. रिद्धी, फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी, किती हे किती आहेत बाळा सांग? 2. 2. मग 2 कसं लिहितात? द, दला एक काना, वरती एक मात्रा झाला दो, आणि मग लिहायचंय न. ओके, 2. तर थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी काय करायचंय? 1 ते 10 आकडे व्यवस्थित लिहायचे आणि ते अंकात लिहायचे. टीचर मराठीमध्ये. हो, मराठीमध्ये. मराठीचा पेपर आहे ना बाळा, मराठीत लिहावे लागणार. ओके, टीचर 10 पर्यंत. 10 पर्यंत. ओके, आता हे झाल्यानंतर आधी हे आपण कंप्लीट करूया. आता इथे मला सांगा, योग्य पर्यायासमोर टिक करा. बाळूला झोका कोण देत आहे? 2 पर्याय दिलेत बघा तुम्हाला, आई आणि ताई. कोण देते सांगा? बाळूला झोका कोण देत आहे? तुमची पोएम आहे ना पहिली, कोणाला उत्तर येतं सांगा पटापट. टीचर मी बोलू? बोल. बालूला धोका ताई देते. बाळूला झोका ताई देते. पोएम येते तुम्हाला ही? येस. बाळूचा झोका, बोल. सुताचा दोर. सुताचा जोर झाडाला टांगला, बालूचा झोका तयार झाला. बालूचा बालू बालू झोक्यावर बाळू, झोक्यावर बालू घेतो झूल, शण्यात वाऱ्याला देत फुल. हा. बाळूचा बालूचा झोका, बालूचा झोका मागे पुढे, बालूच्या हा अंगावर फुलांचे सडे. हा. बालूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. हम्म. बालू बालू झोक्यावर बाळू, झोक्यावर बालू दिसतो कसा, निल्या हा, बाली चांदोबा जसा. व्हेरी गुड. ठीक आहे. आता मग इथलं तुम्ही उत्तर काय सांगितलं? बाळूला झोका कोण देते? ताई देते. आता दुसरा प्रश्न बघा. अंगणात एकटंच कोण बसलं होतं? कोण होतं अंगणात एकटेच कोण बसलं होतं सांगा मला. सार्थक सांग. काय टीचर? अंगणात एकटेच कोण बसले होते? अंगणात एकटे रोजी बसली होती. हा, मग एकटीच. ओके, अंगणात एकटीच रोजी बसली होती. मग याच्यामध्ये मी कुठे टिक करणार? रोजीला टिक करणार. आता मला सांगा, गुरुवारी वर्गात मुले कशासाठी जमतात? वेदांग सांग. गुरुवारी मुले वर्गात कशासाठी जमतात? बालसभेला. व्हेरी गुड. कशासाठी जमतात? बालसभेसाठी. व्हेरी गुड. इथे खाली मुलीच्या हातात कोणते फळ आहे? कोण सांगेल? कोणाला माहितीये? कवट. कवट. कोणतं फळ आहे?
कवट. त्यानंतर मला सांगा, कोळ्याला किती पाय असतात? कोळी म्हणजे स्पायडर. स्पायडर, कोळी म्हणजे स्पायडर. किती पाय असतात? 8. 8 पाय असतात. येस, किती पाय असतात? 8 पाय असतात. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, याला थोडं छोटं करते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. इथे आपल्याला मध्ये ल ला काना ला, सॉरी, ल ला ला जोडलेला आहे. ला, जसं इथे एक शब्द दिलाय तयार करून, किल्ला. ओके, तसं काय केलं त्यांनी बघा, किल्ला जोडलाय. आता मला पुढचे शब्द सांगा जरा तुम्ही पटापट, एक एक करून, थर्डच्या मुलांनी. वेदांग सांग. सल्ला. सल्ला. बल्ला. व्हेरी गुड. बस बस. त्यानंतर कुशल सांग. हा शब्द जोडून काय टीचर. तयार होणार? हे काय तयार होणार सांग? हा काय आहे? सार्थक सांग. पाल्ला. नाही, त्याच्या आधी हे जे मी कुशलला विचारलं ते सांग. हे काय? किल्ला. गिल्ला. आणि हा पल्ला. व्हेरी गुड. स्वराज सांग पुढचे 2 शब्द. स्वराज आहे का? स्वराज क्लासमध्ये की लेफ्ट झालाय? नाही, स्वराज लेफ्ट झालाय. आता कुशल, तुला आता समजलं काय सांगायचंय? हा शब्द सांग, काय तयार होणार? पहिले हे वाच, काय आहे? गा. अरे ख येतो. खला काना खा. खा. हा, मग खाल्ला शब्द तयार होणार. काय तयार होणार? खाल्ला. आता हा शब्द तयार कर. बला वेलांटी. बोला वेलांटी पी. आणि हल्ला, मग काय तयार होणार? बिल्ला. काय तयार होणार? बिल्ला. हा, जरा घरी वाचन करायचं. तुम्ही वाचन करत नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. ठीक आहे, बाकीची बघ मुलं कसं व्यवस्थित उत्तर देत आहेत. आता इथे थर्ड स्टँडर्डचं संपलंय. तर थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी काय करायचंय? तुमचा पेपर आणि 1 ते 10 अंक अक्षरात लिहायचे आहेत मराठीत. चला सुरू करा. तोपर्यंत आपण सेकंड स्टँडर्ड कडे जाऊया. आता फोर्थ आणि थर्ड स्टँडर्डच्या मुलांनी आता त्यांचे त्यांचे पेपर सोडवायला घ्या. ओके. सेकंड स्टँडर्ड, कवितेच्या ओळी पूर्ण करा. कोणाला येते ही पोएम? येस, मला पहिल्यांदा पोएम बोलून दाखव देवांग. क्लास कोणीच लेफ्ट नाही करायचंय. सगळे क्लासमध्ये राहणार आहेत संपेपर्यंत. देवांग बोल, चल पोएम पटकन. टीचर. नाशिकची द्राक्ष बोल. गोडच गोड, नागपूरच्या संत्र्याची. नाशिकची द्राक्ष गोड गोड, नागपूरच्या संत्र्यांची आवाज अंधार फोड. वसईच्या किल्ल्यांचा मोठा मान, केल्यांचा शिखरण लागतोय. केल्यांचं शिखरण लागतोय छान. पनवेलचे कडिंग लालच लाल, मिळून पाहाल तर खुशच वाल. आंबरबाची बोर खावीशी वाटतात फार फार. पुरेच गप तुम्ही थांबा, फलांचा राजा मी आंबा. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? वरच्या ओळी पूर्ण करायला सांगितलेत कवितेच्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सांगा मला, वसईच्या काय पुढे काय लिहिणार? इथे वसईच्या केळ्यांचा काय? वसईच्या केळ्यांचा इथे 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 काय लिहिणार मी?
मोठा मान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मान. शाबाश. वसईच्या केळ्यांचा मोठा मान. ओके, व्हेरी गुड जिज्ञा आणि कनिष्का. छान उत्तर दिलं दोघींनी पण. आता याच्या पुढचं उत्तर देणार आहे आपल्याला वल्लभ. वल्लभ, केळ्यांचं डॅश डॅश लागतं छान. काय? केळ्याचे शिकण लागतो छान. शिकरण. गुड बॉय. ओके, केळ्यांचं काय? शिकरण. ओके, छान. आता जिज्ञासा, पनवेलचे डॅश डॅश लालच लाल. काय? पनवेलचे कलिंगड लालच लाल. गुड गर्ल, शाबाश. ते शिकरण आलं, इथे येणार पनवेलचे कलिंगड. कनिष्का, तू सांग शेवटची ओळ. खाऊन पाहाल तर. खाऊन पाहाल तर खुशच व्हाल. व्हाल, व्हाल नाही, व्हाल. हा, गुड गर्ल. खाऊन पाहाल तर. इथे कलिंगड झालं माझं लिहून पूर्ण. आता खाऊन पाहाल तर काय म्हणतो आपण? खुशच व्हाल. ओके, इथे लिहायचंय खुशच. मला असं लॅपटॉपवर लिहायला थोडा वेळ लागतोय. माझ्या हातात काही तुमच्यासारखी पेन्सिल नाहीये. ओके, ठीक आहे. आता पुढे बघा. हे समजलं ना कसं लिहायचंय? आता पुढे कोठे काय मिळते, योग्य ठिकाणी टिक करा. असं टिक मार्क इथे मी केले तशी करायचे. शिकरणाची केळी कुठे मिळतात, वसई की कोकण? वल्लभ सांग. वसई. व्हेरी गुड. मग इथे वसईच्या बॉक्समध्ये आपण टिक करणार. आता फळांचा राजा आंबा कुठे मिळतो देवांग, कोकण की पनवेल? कोकण. कोकण. मग आपण इथे कोकणला टिक करणार. नंतर मला सांग कनिष्का, गोड द्राक्षे कुठे मिळतात, नाशिक की वसई? नाशिक. गुड गर्ल. नाशिकची द्राक्ष गोडच गोड बोलतो की नाही आपण. आणि जिज्ञा सांग मला, लाल लाल कलिंगड कुठे मिळतात, पनवेल की अहमदाबाद? पनवेल. हा, पनवेल. गुड गर्ल, शाबाश. पनवेलचे कलिंगड लालच लाल. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. कंसातील शब्द योग्य ठिकाणी लिहा. ओके, आता तुमची ही कुठली पोएम आहे, ओळखा बरं. कुठल्या पोएम मधले दिलेत हे शब्द तुम्हाला? शाबाश. कोणाला येते ही पोएम? मला. कनिष्का. ठीक आहे, कनिष्का बोल. आभाळ वाजला धडाडूम धडाडूम, वारा सुटला सुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक, पाणी वायला सुसुम, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. व्हेरी गुड. मग आता जिज्ञासा आपल्याला पहिलं उत्तर देणार. वारा सुटला असा. कसा वारा सुटला जिज्ञासा? वारा सुटला सुसुम. मग हे आहे तुमचं फर्स्ट आन्सर. वारा सुटला सुसुम. पाऊस आला असा. देवांग, कसा पाऊस आला? धडाडूम. अरे, इथे इथे जे दिले त्याच्यामध्ये धो धो पाऊस आला ना. आभाळ वाजलं धडाडूम, पाऊस आला धो धो. हे उत्तर येणार सेकंडचं. हा, वल्लभ सांग, आभाळ कसं वाचतं? आभाळ वाचते असे, कसे? धडाडूम. धडाडधूम. हे तुमचं तिसऱ्याचं उत्तर आहे, धडाडधूम. आणि कनिष्का सांग, वीज चमकली अशी. कशी चमकली वीज? वीज व्हेरी चमकली गुड. चक 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 चक. चक चक. मग हे चौथ्याचं उत्तर आहे. कळलं सगळ्यांना? आता पुढे जाऊया. समजलंय का? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा, येस और नो. गुड, ठीक आहे. अच्छा, एक मिनिट.
आपल्याकडे सेकंडचा अजून एक विद्यार्थी आहे ज्याने नावच नाही दिलं उत्तर देताना. आता तो इथे उत्तर देणार ना. ढाळ. सांग हा काय आकडा आहे बाळा, वाच. नाव पण सांग तुझं, नाव विसर. माईक चालू करा. 3. 3. नाव सांग बाळा तुझं. सोहम अमोलदार. सोहम. हा सोहम, तुझं सोहम नाव विसरले मी. ठीक आहे, हा 3 आकडा आहे. मगाशी पण आपण एका कसं लिहिणार आपण, तर त्याला दुसरी वेलांटी ती आणि न लिहायचा 3. येस, शाबाश, व्हेरी गुड. सोहम तूच सांगायचं मला, हा खालचा आकडा काय आहे. 6. 6. मग मी कसं लिहिणार आहे, पहिला मी सशाचा लिहिणार स, मग हरणीचा लिहिणार आणि त्याला काय देणार, एक काना देणार, आणि तुमचं झालं 6. आता हा आकडा मला सांगणार आहे देवांक. देवांक हा काय आकडा आहे, 9. 9. मग मी कसं लिहिणार, न लिहिणार नळाचा आणि दुसरा उ लिहिणार, उसाचा. ओके, 9. कळलं. तुम्ही पण 1 ते 10 अंक लिहायचे आहेत दुसरीच्या विद्यार्थ्यांनी. ओके, आता बघूया, इथे तुमचा पेपर संपला. ओके, मग आता तुम्ही काय करणार आहात, या दोन्ही पोएम्स ज्या आहेत, प्रत्येक वर्गातल्या मुलांनी, चौथीच्या, तिसरीच्या, दुसरीच्या मुलांनी काय करायचंय, तुमच्या ज्या पोएम्स आहेत त्या पोएम्स, तुम्हाला कमीत कमी 2-2 पोएम आहेत प्रत्येक ह्याच्यातल्या आत्ताच्या या युनिट साठी. ओके, तर त्या दोन्ही पोएम प्रत्येकाने लर्न करायच्या आहेत. ठीक आहे, आता आपण फर्स्ट स्टँडर्ड वर जाऊया. हा पेपर मीच लिहिलाय. तर आता फर्स्ट स्टँडर्ड वाला कोण कोण आहे, हँड रेज करा. क्लासमध्ये फर्स्ट स्टँडर्ड कोण आहे आता सध्या, हँड रेज करा. फक्त रिद्धी आहे. मग रिद्धी, आता सगळी उत्तरं तुलाच द्यावी लागणार आणि तुझ्यासाठी पाहिजे तर सेकंड स्टँडर्डचे जे आपले स्टुडंट्स आहेत ते मदत करतील. ठीक आहे, मग आता पहिली पोएम आहे टप टप थेंब. आठवते रिद्धी, माईक चालू कर बाळा. येस टीचर. हा, पोएम बोल पहिली. टप कुठली टप पोएम आहे, थेंब, टप टप हा थेंब, सली गागे वाके भर भर भली, सली हा, झेलते पोर,ठी नाचे नानात मोर. शाबाश. मग आता इथे बघ, हे पण मी जरा मोठं करते म्हणजे तुला व्यवस्थित दिसेल. ओके, आता इथे कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. तू बोलली की नाही आता कविता, पोएम बोलली की नाही. मग टप टप थेंब लिहिलंय मी, मग सरसरच्या पुढे काय लिहिणार मी इथे, टप टप थेंब, सरसर सली. काय, सरी. मग मी इथे लिहिणार सरसर सरी. त्याच्या खाली काय लिहिलंय मी, गाडगे. गाडगे डॅश भरभर भरी. काय गाडगे नंतर काय येतं, मटके. शाबाश, गाडगे मडके भरभर भरी. इथे मी लिहिणार मडके. व्हेरी गुड. नंतर तुमची दुसरी एक पोएम आहे. ओके, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज दिलेले आहेत. सॉरी, आता आपण बघूया कुठे काय आहे ते. बघा इथे दिलंय बघ, मी दुसऱ्या याच्यामध्ये दिले, घंटा वाजे डॅश डॅश डॅश, झांज वाजे डॅश डॅश डॅश. सांगा बघू उत्तर. ही पोएम येते का तुला, येस टीचर. बोल. घंटा वाजे घन घन घण घन घण घण, हा वाजे झन झन झन, ढोल वाजे डुम डुम डुम, हा, घुंगरू वाजे चुम चुम चुम, घन घन झन झन, ढोल हा, डुम डुम चुम हा, चुम चुम. शाबाश शाबाश. मग इथे काय लिहिणार आपण, घंटा वाजे घण घण घण. ओके, घण घण
घण, आणि असंच घण पुढे लिहायचं. आता मला इथे थोडा प्रॉब्लेम होतोय लिहायला. 3 वेळा घण 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 लिहायचंय. आणि झांज वाजे काय? झन झन झन. मग इथे काय लिहायचं तू? छ न. झांज वाजे झन झन झन. हे पण 3 वेळा लिहायचंय, इथे पण आणि इथे पण. आता खाली आहे प्रश्न, खालील वाद्ये आणि त्यांच्या आवाजाच्या योग्य जोड्या जुळवा. इथे मी घंटा लिहिलंय, ढोल लिहिलंय, घुंगरू लिहिलंय आणि झांज लिहिलंय. आता तू पोएम बोलली की नाही, मग घंटा वाजे, घंटाचा आवाज कसा आहे सांग मला. घन घन घन. हा, याचं उत्तर बाकी सेकंड स्टँडर्डची पण मुलं देऊ शकतात हा, कारण तुम्हाला तसंही मागच्या इयत्तेचा अभ्यास करायचाच आहे ब्रिज कोर्स साठी. हा सांग वेदांत नाही, देवांग, ढोलचा आवाज कसा होतो? डुम डुम डुम. डुम डुम डुम. व्हेरी गुड. नंतर ओके, वल्लभ सांगेल. वल्लभ, घुंगरूचा आवाज सांग कसा होतो? जोरात बोलायचं वल्लभ. छुम छुम छुम. माझा आवाज येतो की नाही तुला जोरात? मग तुझा पण यायला पाहिजे सगळ्यांना. जेवला नाही का आज? छुम छुम छुम. व्हेरी गुड. आणि आता जिज्ञासा सांग. झांजचा आवाज कसा येतो जिज्ञासा? झन झन झन. झन झन झन. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाला. पुढचा 3रा प्रश्न आहे. तुम्हाला एक गोष्ट आहे की नाही, दोघेही जिंकू. तर आता त्याच्यावर प्रश्न विचारलाय, दोघेही जिंकू या गोष्टीतील पात्रांची नावे सांगा. पात्र म्हणजे कोण? की त्याच्यावर कुठल्या 2 याच्यावर गोष्ट सांगितली, कोण कोण आहे त्या गोष्टीमध्ये? सांग रिद्धी. कुठल्याची पिल्लू आणि पदक. व्हेरी गुड. मग इथे कोण आहे? कुत्र्याचे पिल्लू आणि बदक आहे. व्हेरी गुड. सॉरी सॉरी, परत खाली आलो आपण. नंतरचा प्रश्न बघूया. रानात कोण नाचत आहे? कोण सांगणार? रानात कोण नाचत आहे? तुमच्या पहिल्या पोएम मध्ये आहे हे. जिज्ञासा सांग. मोर. व्हेरी गुड. आपण बोलतो की नाही पोएम मध्ये, थुई थुई नाचे रानात मोर. मग इथे काय उत्तर येणार? मोर. आता पुढचा प्रश्न बघा. चित्रे पहा. चित्रातील मुलाला किंवा मुलीला काय करायला सांगितले आहे ते ओळखा. आणि ते मी इथे चित्र दाखवलेत तुम्हाला. ओके, आता पहिलं जे चित्र आहे त्याच्यामध्ये मला बघा, इथे तुम्हाला चित्रात मुलगी दाखवली आहे. तिला काय करायला सांगितलं म्हणून ती अशी करते? कोण सांगेल? तिला काय करायला सांगितलं असेल म्हणून ती अशी चित्रात दिसते आपल्याला? मी सांगू तुम्हाला पहिलं उत्तर? अच्छा, जिज्ञासा सांगते. सांग बाळा. हा, आणि तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज कमी करा जरा. तिला सांगितलंय हसा. कुठली ऍक्शन करायला सांगितले तिला? हसायला सांगितलंय, म्हणून ती काय करतेय? हसतीये. ओके, आता ही जी दुसरी मुलगी आहे तिला काय करायला सांगितलं असेल? सांग देवांग. उभी राहिले. हा, मग तिला काय सांगितलंय? आपल्याला काय काय करायला सांगितले आहे? म्हणजे तुम्ही जर तिला सांगितलं त्याच्यानंतर ती करणार की नाही. मग तिला इथे जसं मी लिहिलं हसा, तसं तिला इथे सांगितलं उभी राहा, म्हणून ती उभी राहिली. ओके, कनिष्का सांग, या 3ऱ्या मुलीला काय करायला सांगितलंय? 3ऱ्या मुलीला वाचायला सांगितलंय. व्हेरी गुड. तिला वाचायला सांगितलंय, त्यामुळे ती वाचते. आता या मुलाला काय करायला सांगितलंय? वल्लभ. वल्लभने पण हँड राईज केलाय. सांग काय सांगितलं असेल याला? काय करतोय तो? रडतोय. मग जसं मी वरती हसा सांगितलं तसं याला सांगितलंय रडा, त्यामुळे तो रडतोय. बरोबर आहे. ते सांगितलेली ऍक्शन करतात. आपण ऍक्शन शिकलोय की नाही? ते सांगितलेली ऍक्शन करतात. मग तो रडा रडा सांगितलं त्याला, तो रडतोय.
या बाजूच्या मुलाला काय सांगितलं असणार आहे देवांग? बसायला. हा, याला सांगितलंय बसा, त्यामुळे तो बसलाय. आता रिद्धी तू सांग बाळा, या मुलाला काय सांगितलं असेल? फर्स्ट स्टँडर्ड रिद्धी. लिया. हा, याला सांगितलं लिहा, त्यामुळे तो नोटबुक मध्ये लिहितोय बघा. व्हेरी गुड. त्यानंतर या मुलीला काय करायला सांगितलंय सांगा? कोण सांगते? जिज्ञासा सांग. जेवायला. जेवायला खा, खा म्हटलंय तिला, खा, त्यामुळे ती खातीये. ओके, म्हणजे तुम्ही जेवता किंवा काही इतर गोष्टी खाता तर आपण म्हणतो खा, मग ती खातीये. वल्लभ, हिला काय करायला सांगितलं सांग? धावायला. धावायला सांगितलं. हिला सांगितलंय धावा, त्यामुळे ती धावते. व्हेरी गुड. आणि देवांक, या मुलाला काय करायला सांगितलं असेल? उड्या मारायला सांगितलंय. व्हेरी गुड. त्याला सांगितलं उड्या मारायला, त्यामुळे तो उड्या मारतोय. शाबाश. मग इथे फर्स्ट स्टँडर्डचा पण पेपर संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. मी फर्स्ट स्टँडर्डचा पेपर त्यांच्या ग्रुपला पाठवून देईन, बाकीचे पण पेपर्स पाठवून देईन. प्रत्येकाने आज घरी हे पेपर सोडवायचे आहेत वहीमध्ये. ओके, सगळ्यांना समजलेत ना? प्रत्येकाची आपण पेपर घेतले, प्रत्येकाला समजलेत कसे सोडवायचे? लिहा बघू चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने. फोर्थ स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, सेकंड, फर्स्ट. व्हेरी गुड. मग मी प्रत्येकाला थोड्या वेळाने संध्याकाळी मी तुम्हाला हे पेपर्स पाठवून देईन. प्रत्येकाने हे पेपर्स सोडवायचे आहेत तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, आता सगळ्यांनी क्लास लीव्ह करा. आपण इथेच थांबतोय. उद्या पण आपण भेटणार तुमच्या वेगळ्या सब्जेक्ट सोबत. ओके, बाय बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय. थँक्यू, वेलकम, बाय बाय. फोर्थ मराठी मीडियम. बाळा, आपण मराठी मीडियमचा पुढच्या वेळेस घेऊ. ओके, तुमची एक्झाम चालू झाली आहे का? नो. एक्झाम नाही ना? मग तुमची एक्झाम जेव्हा असेल मला कळवायचंय, मग आपण तुमची पण अशीच